तुझं माझं नातं या कथेचा भाग 7 सुरू आहे. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच देशमुखवाड्यात लगबग सुरू झाली. आज हळदीचा कार्यक्रम होता. घराला झेंडूच्या फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या माळांनी सजवलं होतं. पिवळ्या रंगाची थीम होती आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. नातेवाईक, मित्रमंडळी हळूहळू जमायला लागले होते. पार्थ आणि अवनी दोघेही पिवळ्या रंगाच्या पारंपरिक वेशात खूपच सुंदर दिसत होते. अवनीने पिवळ्या रंगाची पैठणी नेसली होती आणि केसात गजरा माळला होता. तिच्या चेहऱ्यावर हळदीचा नैसर्गिक पिवळा रंग चढण्याआधीच लग्नाचा गुलाबी रंग चढला होता. पार्थनेही पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता. तोही अवनीकडे बघून लाजत होता, पण त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. आधी आईने पार्थला हळद लावली. मग त्याचे काका काकू, मावशी मावशे, भाऊ बहिणी सगळ्यांनी त्याला हळद लावली. शिव, करण, साक्षी, काव्या तर हळदीच्या रंगात अक्षरशः न्हाऊन निघाले होते. त्यांनी पार्थला पूर्णपणे पिवळा करून टाकलं होतं. थांब रे दादा, अजून थोडी हळद लावतो तुला, लग्नाच्या दिवशी चमकायला पाहिजेस, शिव हसत हसत ओरडला. पार्थने डोळे मिचकावून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळे त्याच्या हाती लागले नाहीत. पार्थला हळद लावून झाल्यावर अवनीची वेळ आली. तिला मधोमध बसवलं होतं. तिच्या मैत्रिणी, बहिणी आणि काकूंनी तिला हळद लावायला सुरुवात केली. प्रत्येकजण लग्नाआधी किती लाजत आहेस, आता मात्र लाज सोडून दे, असं काहीतरी चिडवत होते. अवनीच्या गालावर हळदीसोबतच लाजेचा लाल रंगही चढला होता. हळदीचा कार्यक्रम अगदी उत्साहात सुरू होता. सगळीकडे गाणी वाजत होती, लोक नाचत होते आणि एकमेकांना हळद लावत होते. तेवढ्यात दारातून एक टॅक्सी येऊन थांबली. त्यातून एक मुलगी उतरली. तिने जीन्स आणि टॉप घातला होता. केसांची पोनीटेल बांधलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक ॲटिट्यूड होता. ती आत आली आणि तिच्यासोबत एक बॅगही होती. ती थेट पार्थकडे गेली, जो नुकताच हळद लावून मोकळा झाला होता. तिने त्याला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमललं. पार्थ, तू ओळखलंस का मला? मी रिया. रिया हे नाव ऐकून पार्थ थोडा दचकला. रिया? बँकॉकहून? त्याला काही कळायच्या आतच रियाने त्याला घट्ट मिठी मारली. सगळेजण क्षणभर स्तब्ध झाले. अवनीला हळद लावणारे हात थांबले. हॉलमध्ये सुरू असलेले हे संगीतही थांबले. रिया, तू इथे काय करतेस? पार्थने तिला दूर करत विचारले. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि थोडी अस्वस्थता दिसत होती. काय करतेस म्हणजे? मी तुझ्या लग्नासाठी आले, पण त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, रिया म्हणाली आणि तिने पार्थचा हात धरला. काय सांगायचं आहे? पार्थने गडबडून विचारले. त्याच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. रियाने डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तिने अवनीकडे पाहिले, जिच्या डोळ्यात आता भीती आणि प्रश्नचिन्ह दिसत होते. मग तिने पुन्हा पार्थकडे पाहिलं आणि मोठ्याने स्पष्ट आवाजात म्हणाली, पार्थ, मी प्रेग्नेंट आहे आणि हे बाळ तुझं आहे. रियाचे ते शब्द वाऱ्यासारखे हॉलमध्ये पसरले. एक क्षणभर पूर्ण शांतता पसरली. कोणीही काहीच बोललं नाही. फक्त रियाचे शब्द हवेत तरंगत होते आणि प्रत्येकाच्या मनात वादळ निर्माण करत होते. आई सुवर्णा देशमुख त्यांच्या हातातून हळदीचं भांडं खाली पडलं आणि हळद सगळीकडे पसरली. त्यांचे डोळे मोठे झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात नाहीसा होऊन चिंतेची आणि अविश्वासाची जागा घेतली. अवनीच्या डोळ्यातून
पाणी कधी ओघळायला लागलं तिलाच कळलं नाही. तिचे काका काकू जे तिला हळद लावत होते तेही पूर्णपणे थिजून गेले. अवनीच्या काकांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. हे काय चाललंय इथं? पार्थ, हे काय आहे? अवनीचे काका गरजले. मी काय ऐकतोय? माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळ चाललाय का इथं? पार्थ पूर्णपणे हादरून गेला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर अंधार आला. नाही काका, असं काही नाही. हे खोटं बोलते. मला काहीच माहीत नाहीये, तो अडखळत बोलला. खोटं बोलते. मी प्रेग्नेंट आहे. हे खोटं बोलणार मी? रियाने ओरडून विचारले. पार्थ, तू मला ओळखत नाहीस का? आपल्या बँकॉकच्या त्या रात्रीची आठवण आहे की नाही तुला? हे ऐकून अवनीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने पार्थकडे पाहिले, पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त भीती आणि पश्चाताप दिसत होता. अवनी, चल माझ्यासोबत. अवनीचे काका तिच्या जवळ आले आणि त्यांनी तिचा हात घट्ट पकडला. आम्ही ह्या घरात 1 मिनिटासाठी पण थांबणार नाही. हे लग्न मी मोडतोय. नाही काका, थांबा. मला पार्थसोबत बोलायचं आहे, अवनी रडत म्हणाली. आता काय बोलायचंय? सगळं स्पष्ट झालंय. चल लवकर. तिच्या काकूंनीही तिला ओढायला सुरुवात केली. देशमुख वाड्यात उत्साहाच्या वातावरणाची जागा आता दुःखाने, रागाने आणि गोंधळाने घेतलेली होती. हळदीचा पिवळा रंग आता विरून गेला होता आणि त्या जागी काळोख दाटला होता. पार्थ डोळे मिटून उभा होता. त्याला काहीही करता येत नव्हतं. अवनीला घेऊन तिचे काका काकू दाराच्या बाहेर पडत होते. अवनी मागे वळून पार्थकडे बघत होती. तिच्या डोळ्यात अपार दुःख आणि एक प्रश्न होता. तू असं का केलंस? पार्थने तिला थांबवण्यासाठी हात पुढे केला, पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. अवनीला घेऊन गाडी निघून गेली. हॉलमध्ये फक्त रिया उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विकट हास्य होतं. सगळ्या नातेवाईकांच्या नजरा पार्थवर खिळल्या होत्या. आई फक्त रडत होत्या. लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला होता. पार्थला जाणवलं की त्याच्या आयुष्यातलं सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. अवनीला घेऊन गाडी देशमुख वाड्यातून निघून गेली आणि पार्थ जागच्या जागीच थिजून उभा राहिला. हॉलमध्ये भयान शांतता पसरली होती. फक्त आईच्या हुंदक्याचा आवाज येत होता. सगळ्या नातेवाईकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. काही रागाने बघत होते, काही सहानुभूतीने, तर काही अजूनही गोंधळलेले दिसत होते. रिया मात्र अजूनही तिथेच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. तिने पार्थकडे पाहिलं. काय झालं पार्थ? शांत का झालास? हेच अपेक्षित होतं ना तुला? पार्थने डोळे उघडले. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. त्याला काहीच आठवत नव्हतं. रिया आणि तिचं बोलणं, बँकॉकची रात्र, सगळं अस्पष्ट होतं. रिया, तू काय बोलतेस? मला काहीच आठवत नाहीये. हे खोटं आहे. तू असं का करतेस? आई त्याच्याजवळ धावत आल्या. त्यांनी रियाच्या अंगावर धावून जात विचारलं, कोण आहेस तू आणि हे काय बोलतेस? माझ्या पार्थबद्दल असं काहीही बोलू नकोस. तू खोटं बोलतेस. रियाने आईचा हात झटकला. मी खोटं बोलत नाहीये. तुमचा मुलगा आणि मी, आमचं रिलेशन होतं आणि हे बाळ त्याचंच आहे. तुम्ही त्याला विचारा, तो सगळं खरं सांगेल. आई रडायला लागल्या. शिव आणि करण धावत पार्थजवळ आले. दादा, ही रिया कोण आहे रे? तू तिला ओळखतोस? शिवने विचारलं. पार्थने फक्त नकारार्थी मान हलवली. माहीत नाही रे मला. काहीच आठवत नाहीये. तेवढ्यात त्याचे वडील, जे आतापर्यंत शांतपणे सगळं ऐकत होते, ते पुढे आले. त्यांनी रियाला पाहिलं. रिया, तू इथे काय करतेस? मला वाटलं तू बँकॉकला आहेस अजून. आणि हे काय बोलतेस तू? पार्थबद्दल असे आरोप? काका, हे आरोप नाहीत, हे सत्य आहे. तुम्ही पार्थला विचारा, रिया म्हणाली. वडिलांनी पार्थचा खांदा पकडला. पार्थ,
सांग मला, खरं काय आहे ते? रिया काय बोलते? पार्थने डोळे मिटून घेतले. त्याला खरंच काही आठवत नव्हतं. त्याचे डोके प्रचंड दुखायला लागले होते. त्याला आठवत होतं ते फक्त अवनीचा रडका चेहरा, तिचे डोळे आणि तिला घेऊन जाणारी गाडी. इकडे अवनीला घेऊन तिचे काका काकू घरी पोचले. अवनी अजूनही रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. काकू, मला नाही राहायचं इथे. मला पार्थशी बोलायचं आहे. अवनी रडत म्हणाली. आता काय बोलायचंय? सगळं काही स्पष्ट झालंय. तो मुलगा असा निघेल असं वाटलं नव्हतं. किती खोटं बोलला तो. अवनीचे काका चिडले होते. आमची इज्जत गेली समाजात. काय सांगणार आम्ही लोकांना? हळदीच्या दिवशी लग्न मोडलं. पण काका, मला खात्री आहे पार्थ असं करणार नाही. अवनी हताशपणे म्हणाली. अवनी, तू अजूनही त्याच्या बाजूने बोलतेस. तू बघितलंस ना ती मुलगी काय बोलली ते? आणि पार्थच्या चेहऱ्यावरची भीती. तो घाबरला होता, कारण त्याला सत्य माहीत होतं. तिची काकू म्हणाली, आता काहीही होणार नाही. हे लग्न मोडलंय. तू त्याला विसरून जा. अवनीला हे ऐकून मोठा धक्का बसला. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचं स्वप्न, तिचं प्रेम एका क्षणात असं संपुष्टात येईल. तिच्या डोळ्यासमोर पार्थचा चेहरा येत होता. त्याचे ते प्रेमळ डोळे आणि आजचा त्याचा घाबरलेला चेहरा. देशमुखवाड्यात आता शांतता पसरली होती. नातेवाईक हळूहळू आपापल्या घरी निघून गेले होते. फक्त पार्थचे कुटुंबीय आणि रिया तिथेच होते. आई अजूनही रडत होत्या. रिया, तू हे काय करतेस? तू कोणाची तरी फसवणूक करतेस. वडिलांनी रियाला विचारले. काका, मी फसवणूक करत नाही. मी सत्य सांगते. मी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली आहे आणि माझ्याकडे रिपोर्ट्स पण आहेत. रियाने एक लिफाफा वडिलांच्या हातात दिला. वडिलांनी तो उघडला. रिपोर्ट पाहून त्यांच्या चेहऱ्यावरची रंग उडाले. रिपोर्टमध्ये रिया प्रेग्नेंट असल्याची पुष्टी होती. वडिलांनी पार्थकडे पाहिले. पार्थ, हे काय आहे? पार्थ जमिनीवर बसला. त्याच्या डोक्यात प्रचंड गोंधळ होता. त्याला काहीच आठवत नव्हतं, पण पुरावे त्याच्या विरोधात होते. तो रियाला कधी भेटला होता हेही त्याला आठवत नव्हतं. त्याला फक्त वेदना होत होत्या, डोक्यात आणि हृदयात. त्याने डोळे मिटले आणि त्याला अवनीचा हसरा चेहरा आठवला. तिचे लाजणे, तिचे प्रेम आणि आता तिचे अश्रू. रिया त्याच्याजवळ आली. पार्थ, आता तरी खरं बोल. तू असं वागू नकोस. पार्थने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. रिया, मला खरंच काही आठवत नाहीये. पण जर हे खरं असेल तर मी याची जबाबदारी घेईन. पण अवनीचं काय? त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. शिव आणि करण पार्थच्या बाजूला बसले. त्यांनाही काय बोलावं कळत नव्हतं. त्यांची दादागिरी, त्यांची चेष्टा, सगळं काही निष्फळ ठरलं होतं. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा हसरा, उत्साही दादा आता पूर्णपणे खचून गेलेला दिसत होता. रात्र झाली होती, पण देशमुखवाड्यात कोणीच झोपलं नव्हतं. हळदीच्या सोहळ्याची जागा आता एका अनिश्चित भविष्याने घेतली होती. पार्थला एकच प्रश्न सतावत होता. अवनी त्याला माफ करेल का? आणि तो रियासोबतचं हे अनपेक्षित सत्य कसं स्वीकारणार? तुम्हाला हा भाग कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा.